तुमच्या अभ्यासात नेहमीच डिस्ट्रॅक्शन्स येतात का? फोनवरील नोटिफिकेशन्स आणि सोशल मीडिया तुमचे सतत लक्ष वेधून घेतात का? काही नाही तर अभ्यासात मध्येच भूक लागून लक्ष विचलित होते का? तर तुम्हा स्पर्धा परीक्षा योद्ध्यांना कसलीही काळजी करण्याची गरज नाहीये, कारण हा अनुभव आपल्या सर्वांचाच आहे. पण मी जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुमच्या अभ्यासावर अगदी तगडं फोकस करून येणाऱ्या परीक्षात तुम्ही झेंडे गाडून येऊ शकता, तर या व्हिडिओमध्ये डिस्ट्रॅक्शनवर मात करून तुमच्या अभ्यासाला कॉन्कर करण्यासाठी तुम्हाला मी काही सिक्रेट सांगणार आहे. आणि विशेष म्हणजे मी इंटरनॅशनल बेस्ट सेलर पुस्तकातील काही बॅटल टेस्टेड टिप्स आणि ट्रिक्स तुमच्या समोर लीक करणार आहे, ज्याने तुम्ही अभ्यासात कधीच डिस्ट्रॅक्ट होणार नाही. सो स्ट्रेसला करा डिच आणि तुमच्या अभ्यासाला सुपरचार्ज करण्यासाठी माझ्यासोबत चला या व्हर्च्युअल डेटवर. मी आहे स्वप्नील पुराणिक आणि आपण पाहत आहात स्पर्धा परीक्षा विश्वातील सर्वात दर्जेदार युट्यूब चॅनल स्वप्न स्टडीज. ऑल राईट गाईज, लेट्स फेस इट. आजच्या काळात अभ्यासावर फोकस करणे हे अगदी अशक्य झाले आहे. शॉर्ट्स आणि रील्सच्या जमान्यात आपला अटेन्शन स्पॅन अगदी कमी झाला आहे. त्यामुळे दीर्घकाळ पुस्तकांसमोर बसून फोकस करणे आता कठीण झाले आहे. परंतु काळजी करू नका, मी तुमच्यासाठी 5 अशा निंजा टिप्स आणल्या आहेत की ज्यांनी तुम्ही अभ्यासावर फोकस करायला सुरुवात कराल. आपला मेंदू फार चंचल स्वभावाचा असतो. थोडासाही बदल त्याला पटकन डिस्ट्रॅक्ट करतो. म्हणून कॅल न्यूपॉर्टने आपल्या डीप वर्क या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे आपल्याला डीप वर्क एन्व्हायरमेंट तयार करायचा आहे. अभ्यास करण्यासाठी स्वतःसाठी असा एक डिस्ट्रॅक्शन फ्री झोन तयार करायचा आहे, जिथे तुम्हाला अजिबात डिस्ट्रॅक्शन होणार नाही, आजूबाजूचे आवाज येणार नाही, कोणी डिस्टर्ब करणार नाही. आणि अशा प्रकारे आपण आपल्या अभ्यासासाठी पर्सनल प्रोडक्टिव्हिटी फोर्ट्रेस तयार करणार आहोत. त्यानंतर आपल्याला करायचं आहे डिजिटल डिटॉक्स, म्हणजेच आपलं फोनकडे जे वारंवार लक्ष जातं ते बंद करण्यासाठी वेगवेगळ्या ऍप्सचे नोटिफिकेशन्स बंद करायचे आहेत. अभ्यास करत असताना फोन पासून जितकं दूर राहाल तितका तुमचा फोकस रिकॅलिब्रेट होण्यात मदत होईल. असे केल्याने आपल्या ब्रेनला जी कॉन्स्टंट स्टिम्युलेशनची सवय लागली आहे त्यावरील आपलं अवलंबित्व कमी होईल. आपल्या प्रत्येकाच्या फोनमध्ये सेटिंग्स मध्ये आपण कोणतं ऍप किती वेळ वापरतो याची माहिती दिली असते. आत्ताच आपल्या फोनच्या सेटिंग्स मध्ये जा आणि बघा की तुम्ही कोणतं ऍप सर्वात जास्त वापरता आणि आम्हाला कमेंट करून सांगा. तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे इन्स्टंट आनंदापासून दूर राहायची आहे. काही गोष्टी आपल्याला पटकन आनंद मिळवून देतात. एक व्हिडिओ बघतो, एक रील बघतो, कोणाचा तरी स्टेटस बघतो, याने आपल्याला पटकन चांगलं फील होतं. बऱ्याच लोकांना चहा किंवा कॉफीची सवय असते आणि बऱ्याच लोकांना सिगरेट सारख्या व्यसनी पदार्थांची सवय असते. अशा प्रकारच्या इन्स्टंट आनंद देणाऱ्या गोष्टींपासून आपल्याला स्वतःला दूर ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्या मेंदूची डिस्ट्रॅक्ट होण्याची सवय कमी होईल आणि आपला मेंदू फोकस करायला शिकेल. चौथी अत्यंत इंटरेस्टिंग मेथड म्हणजे एम्ब्रेसिंग रिच्युअल्स. अभ्यास करायला बसण्या अगोदर काही रिच्युअल्स करण्याची सवय लावा. उदाहरणार्थ 5 मिनिटं ध्यान करा किंवा 5 मिनिटं ब्रीदिंग एक्सरसाइज करा किंवा स्वतःचा स्टडी टेबल आवरा. अशा पद्धतीचा रिच्युअल रेग्युलरली फॉलो केल्यामुळे तुमच्या ब्रेनला एक सिग्नल मिळेल की आता इथून पुढे आपल्याला फोकस राहून अभ्यास करायचा आहे. आपल्या मेंदूला रुटीन आणि नीट नेटकेपणा खूप आवडतो. तुम्ही त्याला जशी सवय लावाल तसे त्याचे ग्रूमिंग होईल. आणि 5वी सर्वात इंटरेस्टिंग टेक्निक आहे ईट दॅट फ्रॉग. ही पद्धत ब्रेन ट्रॅसी यांनी त्यांच्या पुस्तकात मांडली आहे. यामध्ये तुम्हाला सर्वात महत्वाचा, सर्वात कठीण आणि सगळ्यात एनर्जी कन्झ्युमिंग विषय कोणता वाटतो त्या विषयाला दिवसात सगळ्यात पहिले वेळ द्या. दिवसाची सुरुवात त्या विषयापासून, त्या घटकापासून करा. अशा पद्धतीने सगळ्यात मोठा आणि महत्वाचा घटक तुम्ही हाताळल्यावर तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि सेन्स ऑफ अकम्प्लिशमेंट येईल आणि उर्वरित दिवस खूप आनंदाने आणि फोकस पद्धतीने तुम्ही अभ्यास कराल. या सर्व टिप्स आणि टेक्निक्स कशा वाटल्या आम्हाला कमेंट करून सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना फॉरवर्ड करा. आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशा प्रकारचा कुठलाच महत्त्वाचा व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान अभ्यास करा, स्वतःची काळजी घ्या आणि पाहत रहा स्वप्न स्टडीज.